फॉर्म्युला पहा पहिल्यापासून. फर्स्ट जे होतं ते होतं जंक्शन, ब्रांच आणि लूप. ठीक आहे, जंक्शन, ब्रांच आणि लूप मधला फरक. जंक्शन म्हणजे काय, 2 or more कंडक्टर्स एका पॉइंटला मीट होतात त्याला जंक्शन म्हणणार. ब्रांच म्हणजे काय, त्या जंक्शन वरून निघणारे परत कंडक्टर्स जे वायर, कंडक्टिंग वायर, त्यांना काय म्हणतो आपण, ब्रांचेस म्हणतो. आणि लूप म्हणजे काय, एक क्लोज्ड कंडक्टिंग पाथ, त्याला काय म्हणतो आपण, लूप म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर किर्चॉफचे 2 लॉ होते, 2 लॉ होते. पहिला जो लॉ होता तो काय, करंट लॉ. करंट लॉ म्हणतो त्याला आपण, किंवा जंक्शन लॉ म्हणतो. तो काय सांगतो, समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. समेशन ऑफ करंट ऍट जंक्शन इज 0. जंक्शनला येणारा आणि जाणारा करंट हा जर त्यांची अल्जेब्रिक ऍडिशन और सबट्रॅक्शन केली तर तो काय होतो, 0. दुसरा, सम ऑफ काय, व्होल्टेज अँड ईएमएफ इज इक्वल टू 0. इन अ क्लोज्ड कंडक्टिंग पाथ समेशन ऑफ व्होल्टेज अँड ईएमएफ किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर विटस्टोन्स ब्रिज. विटस्टोन्सची बॅलन्सिंग कंडिशन होती. बॅलन्सिंग कंडिशन काय सांगते की जो याचा अक्रॉसचा जो रेजिस्टन्स असेल त्या रेजिस्टन्सचा जर रेशो घेतला तर त्यांची व्हॅल्यू काय येते, सेम येते. म्हणजे P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S. गिवन दॅट P इथे असलं पाहिजे, बघू ना, ते तुम्हाला S अपॉन R म्हणायची सवय झालेली आहे. बट हे लक्षात ठेवा की याच्या अक्रॉसचा जो रेशो घेणार आहे, रेशो कसा घ्यायचा, P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S असं लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, ती सवय काय झाली, P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R अशी म्हणायची सवय झालेली. बट कसं लक्षात ठेवायचं की दोन अक्रॉसचे रेजिस्टन्स त्यांचा रेशो काय असणार आहे, सेम. एकतर असा किंवा असा. ठीक आहे, पण असं जायचं नाही, P अपॉन S जायचं नाही. ठीक आहे, P अपॉन S जायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय होतं, हा काय होतं, ऍप्लिकेशन ऑफ विटस्टोन्स ब्रिज. विटस्टोन्स ब्रिजचे 2 ऍप्लिकेशन होते. पहिलं जे ऍप्लिकेशन होतं ते होतं मीटर ब्रिज आणि दुसरं काय, पोटेन्शियोमीटर. मीटर ब्रिज मध्ये काय फाइंड करतो आपण, अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. एखादा अननोन रेजिस्टन्स असेल तर त्याची व्हॅल्यू आपण मीटर ब्रिज थ्रू फाइंड करतो. तर त्यासाठी अननोन रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येतो, R इंटू LX अपॉन LR. ठीक आहे, R इंटू LX अपॉन LR. ही हे केलं म्हणजे ही LX म्हणजे काय, याच्या अक्रॉसची बॅलन्सिंग लेंथ. त्यानंतर LR म्हणजे काय, याच्या अक्रॉसची बॅलन्सिंग लेंथ. ठीक आहे, हे काय होतं मीटर ब्रिज साठी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं, पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल होता आधी. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय सांगतो, V is directly proportional to L. The potential difference is directly proportional to the length. म्हणजे V is equal to K into L होतं. तर K is constant आणि त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतात त्याला, पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे, त्यानंतर पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल किंवा पोटेन्शियोमीटरचेच 2 ऍप्लिकेशन परत पाहिले, किंवा 2 युजेस पाहिले होते. फर्स्ट जो यूज होता तो काय होता, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ द सेल. 2 ईएमएफ कम्पेअर करणं. ठीक आहे, म्हणजे E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय होतो, L1 अपॉन L2. ठीक आहे, किंवा किंवा काय लिहितो कंपोनेंट डिव्हिडंड मेथडनी, E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय होतो, L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. ठीक आहे, हे कंपेअरिंग ईएमएफचं. त्यानंतर अननोन रेजिस्टन्स फाइंड करणं. अननोन रेजिस्टन्स R इज इक्वल टू काय होतो, कॅपिटल R इंटू L1 अपॉन L2 मायनस 1. हा येतो अननोन रेजिस्टन्स. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर MCG, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं कशात कन्वर्ट केलं आपण, पहिलं अॅमीटर मध्ये कन्वर्जन केलं आणि नंतर व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्जन केलं. ठीक आहे, तर अॅमीटर मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करायची आहे, कमी करायची आहे. ठीक आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. म्हणून त्याला कसा जोडला, पॅरलल जोडला. कसा जोडला, पॅरलल जोडला. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात पॅरलल रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी पाहिजे, जास्त पाहिजे. ठीक आहे, बरं ते बघूयात आपण. ठीक आहे, तर अॅमीटर समजलंय. मग अॅमीटर मध्ये काय हे आलं होतं, म्हणजे जो शंट आपण जोडला होता. शंट म्हणजे काय, पॅरलल रेजिस्टन्स. जो पॅरलल रेजिस्टन्स आपण जोडला होता तर त्याचं काय करायचं, सिरीज मध्ये नाही, अॅमीटर मध्ये पॅरलल मध्ये जोडणार. का, कारण पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कमी होतो. रेजिस्टन्स कमी करायचंय आपल्याला, का, कारण गॅल्व्हनोमीटरची जी करंट कॅपॅसिटी आहे ती वाढवायची. करंट कॅपॅसिटी का वाढवायची, कारण अॅमीटर त्याचा हे करायचं ना, अॅमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे,
रेजिस्टन्स कमी करायचा आहे, करंट कॅपॅसिटी वाढवायची, म्हणून रेजिस्टन्स कमी करण्यासाठी पॅरलल मध्ये जोडला आणि करंट कॅपॅसिटी अशाने वाढेल. ठीक आहे. इथे व्होल्टमीटर मध्ये काय होणार, रेजिस्टन्स वाढवायचा आहे म्हणून कसा जोडणार आपण, सिरीज मध्ये जोडणार. इथे काय लावणार आपण, शंट लावणार. ठीक आहे. मग त्या शंटची व्हॅल्यू किती आली होती, एस इज इक्वल टू, सांगा शंटची व्हॅल्यू काय आली होती, आय जी जी एस इज इक्वल टू काय आली, आय जी जी अपॉन आय मायनस आय जे अशी आली, बरोबर. किंवा मग असंही म्हणू शकतो की जर याची डायग्राम आठवत असेल तर असं कनेक्टेड होतं. इथे गॅल्व्हनोमीटर आहे, इथे गॅल्व्हनोमीटर आहे, इथे शंट जोडला. ठीक आहे. आणि याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल याच्या अक्रॉसला इक्वल येणार आहे. म्हणजे काय, आय जी जी आणि आय एस एस हे दोन्ही काय येणार आहे, इक्वल येणार आहे. ठीक आहे. हे झालं गॅल्व्हनोमीटरच्या बाबतीत. नंतर काय होतं, व्होल्टमीटर. व्होल्टमीटरच्या बाबतीत काय होतं, व्होल्टमीटरसाठी जी याची व्हॅल्यू आलेली, जी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा जो रेजिस्टन्स आपल्याला सिरीज मध्ये लावायचा आहे त्याची व्हॅल्यू काय आली, एक्स इज इक्वल टू, सांगा एक्स इज इक्वल टू आय जी अपॉन जी मायनस आय जी अपॉन काय होतं, आय जी अपॉन व्ही अपॉन आय जी मायनस जी, बरोबर का. ठीक आहे, बरोबर आहे ना, बरोबर तर. ठीक आहे. समजलंय का एवढं, नक्की समजलंय, काय डाऊट आहे, ही झाली याची फॉर्म्युला. ठीक आहे, समजलंय, ठीक, लिहून घ्या. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा काय होता, टू आयडेंटिकल गॅल्व्हनोमीटर्स आर कन्वर्टेड इनटू अॅमीटर अँड इनटू मिली अॅमीटर. मिली अॅमीटर काय मेजर करतो, मिली करंट मेजर करंट, छोटा करंट, मिली करंट मेजर करतो. ठीक आहे. आणि जर मायक्रो करंट मेजर करायचा तर तो गॅल्व्हनोमीटर मेजर करणार आहे. फॉर द सेम करंट द व्हॅल्यू ऑफ शंट, जो पॅरलल रेजिस्टन्स आपण जोडणार आहे त्या पॅरलल रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू असली पाहिजे ती व्हॅल्यू काय असली पाहिजे. ठीक आहे. अॅमीटर काय मेजर करणार आहे, लार्जर करंट. लार्जर करंट तर रेजिस्टन्स काय पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मिली अॅमीटर काय मेजर करणार आहे, करंटची व्हॅल्यूज मेजर करणार आहे, पण कसा, मिली मधला करंट. ठीक आहे. कसा, छोटा. करंट जर कमी आहे तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल, जास्त. मग काय सांगितलंय, फॉर द सेम करंट द व्हॅल्यू ऑफ शंट ऑफ अॅमीटर, अॅमीटरची रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असली पाहिजे, लेस. ठीक आहे. अच्छा, चेक पण करायचं असतं. ठीक आहे. पुढचा पहा क्वेश्चन. पुढे काय, when a resistance of 200 ohm, 200 ना, हा, 200 ohm is connected in series with the galvanometer of resistance G. काय केलंय पहा, रेजिस्टन्स आहे किती ओमचा, 200 ओमचा, कनेक्टेड कसा आहे, सिरीज मध्ये. ठीक आहे. सिरीज मध्ये कनेक्टेड, याचा अर्थ कोणती कंडिशन आहे ती, व्होल्टमीटरची कंडिशन आहे. सिरीज मध्ये कनेक्ट असेल तर तो व्होल्टमीटर असतो. ठीक आहे. तर सिरीज विथ अ गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी, इट्स रेंज इज व्ही. त्यावेळी रेंज काय होती, व्ही इतकी रेंज होती. ठीक आहे. आधी मला याचे व्होल्टमीटर साठी फॉर्म्युला सांगा. व्होल्टमीटर मध्ये जो एक्स येणार आहे इज इक्वल टू काय येतो, व्ही अपॉन आय जी मायनस जी. ठीक आहे. व्ही अपॉन आय जी मायनस जी, एक्स इज इक्वल टू जो तुम्ही नॉन रेजिस्टन्स सॉरी रेजिस्टन्स जो जोडणार आहे कसा, सिरीज मध्ये, त्याची व्हॅल्यू कशी येते, व्ही अपॉन आय जी मायनस जी. ठीक आहे. याचं डेरिवेशन बोर्ड मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. कसं येतं, एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी, वेर एक्स इज, एक्स काय आहे, तो रेजिस्टन्स आहे जो आपण कशात जोडणार आहे, त्याच्या सिरीज मध्ये जोडणार आहे, गॅल्व्हनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडतो तो वाला रेजिस्टन्स. ठीक आहे. तर आता तो रेजिस्टन्स किती जोडलाय, पहिली कंडिशन मध्ये 200 ओहमचा जोडलेला आहे. त्यानंतर त्याची रेंज त्यावेळी काय होती, जी होती, त्याची रेंज काय होती, व्ही होती. ठीक आहे. टू ट्रिपल इट्स रेंज, रेंज काय करायची आता, ट्रिपल करायची. जो व्होल्टमीटर आहे त्याची रेंज काय करायची आता आपल्याला, 3 टाइम्स नी इन्क्रीज करायची, ट्रिपल करायची. रेजिस्टन्स ऑफ 2000 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज. किती ओहमचा जोडला, 2000 ओहमचा जोडला. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज. ठीक आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये काय झालं, एक्स ची व्हॅल्यू किती होती, फर्स्ट कंडिशन मध्ये 200 होती, इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी.
सेकंड कंडिशन मध्ये काय झालं, सेकंड कंडिशन मध्ये काय झालं, 2000 ओमचा रेजिस्टन्स जोडलाय. ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू व्होल्टमीटरची व्हॅल्यू किंवा व्होल्टमीटरची रेंज झाली पाहिजे, काय झाली पाहिजे, 3 टाइम्स झाली पाहिजे, म्हणून 3 टाइम्स केलं IG मायनस जी. ठीक आहे, काय विचारले आता, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी, जी ची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे, दोन इक्वेशन्स मिळाले, त्यांना आपण सायमल्टेनियसली सोडू शकतो. मग काय करणार, जी ची व्हॅल्यू जर पाहिजे, जी ची व्हॅल्यू जर पाहिजे, जी नसता पाहिजे तर आपण हे दोन इक्वेशन्स ऍड केले असते, मग जी कॅन्सल आउट झालं असतं डायरेक्ट, पण आपल्याला जी पाहिजे ना आता, मग काय करायचं, सबट्रॅक्ट करा दोन इक्वेशन्स. दोन्ही इक्वेशन्स जर सबट्रॅक्ट केले तर काय मिळतं, इक्वेशन पहा, काय मिळतं इक्वेशन, याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचंय, का बरं, कारण ही व्हॅल्यू कशी आहे, ग्रेटर आहे. ठीक आहे, 2000 मायनस 200 किती आलं, 180. ठीक आहे, 1800 बरोबर, इज इक्वल टू 3V अपॉन IG मायनस V अपॉन IG किती आलं, 2V अपॉन IG, आणि याच्यातून G आणि मायनस ऑफ मायनस G, थांबा तो कॅन्सल आउट होतोय, बरोबर, तो काय झाला, कॅन्सल आउट झाला, पण V अपॉन IG ची व्हॅल्यू याच्यावरून मिळेल ना तुम्हाला. ठीक आहे, हा 2 इकडे डिव्हिजनला जाईल, म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळाली, V अपॉन IG. V अपॉन IG इज इक्वल टू काय मिळाला, 1800 अपॉन 2, बरोबर, किती आलं, 900. याची व्हॅल्यू किती आली, 900, बरोबर. ही याच्यात पुट करा या इक्वेशन मध्ये, म्हणजे काय, 200 इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय, 900 मायनस जी, म्हणजे जी इज इक्वल टू काय मिळाला, जी इकडे घ्या, 200 इकडे घ्या, म्हणजे 900 मायनस 200 किती आला, 700. ठीक आहे, नेक्स्ट पहा, when a resistance of 100 ohm is connected in series, परत तसाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक मिनिट, when a resistance of 100 ohm is connected in series with a galvanometer of resistance G, its range is V. Range काय त्याची, V. To double its range, a resistance of 1000 ohm is connected in series. काय केला आता, 1000 ओमचा रेजिस्टन्स कनेक्ट केला, द व्हॅल्यू ऑफ जी. मग सारखाच क्वेश्चन आहे, पण या क्वेश्चन मध्ये तुमचं आन्सर येणार नाहीये, बघा ट्राय करून. याच सेम मेथडने जर गेलात तर आन्सर येणार नाहीये. क्वेश्चन तशाच टाईपचा विचारला गेलेला आहे, बट फक्त या क्वेश्चन मध्ये काय चेंजेस आहेत ते सांगते, ते पहा. याच्यात काय सांगितलं होतं की रेजिस्टन्स 100 ओमचा आहे आणि रेंज डबल करायची होती, म्हणून आता कितीचा लावलाय, आता कितीचा लावलं, कुठे गेलं रे, मागचा क्वेश्चन होता ना, हा पहिलं, मग कितीचा लावलाय, 2000 चा लावलाय. ठीक आहे, हा क्वेश्चन पण तसाच आहे, बट ह्या क्वेश्चन मध्ये यांनी केलंय काय की हा जो 100 ओमचा आहे त्याच्या सोबत हा लावलाय 1000 ओमचा. म्हणजे मग अशी काय केलं होतं आपण, हा 200 चा लावला होता आणि हा 200 काढून 2000 लावलेला, पण आता काय केलंय, त्या 100 सोबतच 1000 लावलेला आहे. ठीक आहे, या केस मध्ये म्हणजे ऍड झाला, म्हणजे आता इथे किती होणार, तो 110 होणार, बरोबर, समजलंय का. त्या मेथडने आन्सर नाही येणार आहे तुमचं, जी ही मेथड तुम्ही केली, म्हणजे याच्यात जर तुम्ही 1000 पुट केलं तर आन्सर येणार नाहीये. 1000 पुट केलं तर काय पुट करायला लागेल तुम्हाला, 1100 पुट करायला लागणार. ठीक आहे, तरच आन्सर येईल त्याने. ठीक आहे, बघा ट्राय करून किती येतं, काय नाही, याच्यातच चेंजेस करा. पहिलं किती होतं, फर्स्ट कंडिशन 900 येतं आन्सर, बरं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये काय केलं आपण की इथे 1100 कनेक्ट केला, हे जोडला, व्हॅल्यू 2 टाइम्सनी वाढली पाहिजे, मग V अपॉन IG इज इक्वल टू काय आला, V अपॉन IG किती आला, याच्यातून हे मायनस करा, किती आला, 1000. V अपॉन IG, मग 1000 मायनस किती होतं ते 100. ठीक आहे, किती आलं मग ते 900. समजलंय काय केलं, क्वेश्चन सेम येतो, बट ज्यावेळी तुम्ही यांनी सॉल्व्ह करता त्यावेळी आन्सर येत नाही, याचा अर्थ ही मेथड यूज करायची की त्यांनी तसं कनेक्ट केलंय. दोघांचे वर्डिंग्स पण सेम टू सेम, जर नीट पाहिलं तर वर्डिंग्स पण सेम टू सेम, पण ह्या मेथडने गेला ना तर आन्सर नाही येते, तर समजायचं तो कसा कनेक्टेड आहे, सोबत कनेक्टेड, असं समजून घ्यायचं, बरोबर. ठीक आहे, इथे
200 आधी कनेक्टेड होता, नंतर 2000 कनेक्ट केला, तो 200 काढून. पण यानेच गेला, आन्सर येत नाही तर समजायचं की ते कशाचं कनेक्टेड आहेत, सोबत सोबत कनेक्टेड आहेत. 100 आणि 1000 सोबत कनेक्टेड आहे हे समजून घ्या. समजलंय का? काय आन्सर आलं? 900. पुढचा क्वेश्चन पहा. हा झाला होता माझ्या मते, ठीक आहे, पण तरी पण परत सॉल्व्ह करा. काय? द पोटेन्शियल डिफरन्स VA minus VB between points A and B in the part of given circuit is. कसा सोडवायचा? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. ठीक आहे, मग आता करंट कुठून कुठं फ्लो होतोय? A to B फ्लो होतोय. ठीक आहे, म्हणजे कुठलं पोटेन्शियल जास्त असणार आहे? A पॉइंटचं पोटेन्शियल जास्त असेल. म्हणजे आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो? समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू काय तो 0. ठीक आहे, मग आता इथलं पोटेन्शियल काय घेणार आपण? VA बरोबर, प्लस काय घेतला? कारण ते कसं आहे, हायरला आहे. ठीक आहे, करंट कुठून कुठं फ्लो करतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे ए ला पोटेन्शियल कसं असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून ते प्लस VA घेतलं. ठीक आहे, त्यानंतर मध्ये काय आलंय? आता रेझिस्टन्स आलाय आणि त्या करंटची व्हॅल्यू काय आहे? 3. लूपची डिरेक्शन, करंटची डिरेक्शन काय आहे? सेम आहे. म्हटल्यानंतर काय येणार? मायनस I किती आहे? 3, R किती आहे? 4. ठीक आहे, कुठून कुठे गेलाय? आता EMF आलाय, प्लस टू मायनस गेलाय म्हणजे -5. ठीक आहे, त्यानंतर परत करंट आहे, त्याच्यात सेम अमाऊंट ऑफ करंट आहे, -3 × 2 आणि मायनस VB इज इक्वल टू 0. आता ते मायनस का घेतलं ते कळालं का? कारण B चा पोटेन्शियल कसं आहे? कमी आहे. करंट A to B जातोय, B चा पोटेन्शियल त्याच्यामुळे कमी. ठीक आहे, झालं. मग काय? VA minus VB शोधायचंय. VA minus VB इकडे घ्या, बाकी सगळ्या टर्म्स 4 3 12 -5 आणि -3 2 6 इज इक्वल टू 0. या सगळ्या टर्म्स काय होतील? ऍड अप होतील. 12 आणि 6 किती होतात? 18. 18 आणि 5 किती होतात? 23. आणि हा 23 तिकडे जाईल आणि प्लस 23 होईल. बरोबर, हा क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बघा काय होतं, कुठं होतं रे? आय शोधायचं आहे ना. ठीक आहे, 1 4 एकत्र आले किती झाले? 5. 5 मधून 0.5 गेले, काय राहिलं? 4.5. किती राहिले? 4.5. 4.5 मधला 1 गेला, किती आला आता? 3.5. म्हणजे याची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 3. आन्सर 1 केलं का ईशान? ठीक आहे, अ गॅल्व्हनोमीटर मे बी कन्वर्टेड इनटू एमीटर और अ व्होल्टमीटर. गॅल्व्हनोमीटर दोघांमध्ये कन्वर्ट करतोय आपण. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस द रेजिस्टन्स ऑफ डिव्हाइस सो ऑब्टेन विल बी द लार्जेस्ट? कशात? व्होल्टमीटर. पण किती रेंजचा? जितकी त्याची रेंज जास्त तितकं त्याचा रेजिस्टन्स जास्त. ठीक आहे, रेंज म्हणजे त्याची व्हॅल्यू, म्हणजे कितीपर्यंत ते मेजर करू शकतो, कितीपर्यंत त्या याची, सपोज व्होल्टमीटर आहे तर व्होल्टेजची हायेस्ट व्हॅल्यू किती मेजर करू शकतो. मग रेंज म्हणजे काय येणार त्याची? जर सपोज हायेस्ट व्हॅल्यू 10 आहे, हायेस्ट व्हॅल्यू त्याची जी रेंज येणार ती येणार आहे 0 to 10, म्हणजे 0 व्होल्ट पासून 10 व्होल्ट पर्यंत तो मेजर करू शकतो, ही त्याची रेंज जाईल. समजले? या पुढचा क्वेश्चन, पुढचा ट्राय करा बरं. काय? अ गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स 80 ओहम. क्वेश्चन पहा. आणि तो शंट काय ते पण सांगायचं राहिले. सॉरी, क्वेश्चन. A cell balances against the length of 150 cm on a potentiometer wire when it is shunted by a resistance of 5 ohm. जर पोटेन्शियोमीटरची डायग्राम पाहिली इंटरनल रेजिस्टन्सच्या वेळी किंवा नॉर्मल पोटेन्शियोमीटरची जरी डायग्राम पाहिली, इथे टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स मध्ये पहा फिगर 9.10. 9.10 मध्ये जर पाहिलं तर त्या 9.10 मध्ये इंटरनल रेजिस्टन्स आहे किंवा सेल आहे. शंट म्हणजे काय जोडला जातो? पॅरलल रेजिस्टन्स जोडला जातो. त्याच्या अक्रॉस जो रेजिस्टन्स आहे तो म्हणजे आर आहे ना, बरोबर, आणि तोच म्हणजे त्याचा काय? शंट आहे. समजलंय का? शंट म्हणजे काय? आता इथं शंट म्हणजे हा कॅपिटल आर आहे, जो इंटरनल रेजिस्टन्स मध्ये जो याचा फॉर्म्युला होता. कोणाचा? इंटरनल रेजिस्टन्सचा. काय होता तो? आर इज इक्वल टू आर स्मॉल आर इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1. हा होता त्याचा फॉर्म्युला. तर इथे जो शंट आहे तो शंट म्हणजे काय? हा कॅपिटल आर आहे, जो पॅरलल रेजिस्टन्स जोडलाय त्या याला, कोणाला? सेलला. म्हणून त्याला काय म्हणलंय? सेल इज शंटेड अक्रॉस. ठीक आहे, शंटेड अक्रॉस अ रेजिस्टन्स ऑफ किती आहे? 5 ओहम. तर सेल बॅलन्सेस अगेन्स्ट द लेंथ ऑफ 150 सेंटीमीटर. पहिली जी लेंथ आहे ती किती आहे? 150 सेंटीमीटर आहे ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर व्हेन इट इज शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम.
पहिला जो आर आहे तो किती आहे 5 ओहम, फर्स्ट केस लिहितोय आपण. आणि त्यावेळी जी लेंथ आलेली आहे ती लेंथ किती आलेली आहे 150. किती आलेली आहे ती 150 आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, व्हेन इट इज शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. आता शंट किती आहे सेकंड केस मध्ये, आता शंट किती आहे 10 ओहम आहे. आणि त्यावेळी जे बॅलन्सिंग लेंथ आहे ती इंक्रीजेस बाय 25. इंक्रीजेस बाय 25 याचा अर्थ काय, ती पहिली 150 होती, नंतर ती किती झाली आता 175 झाली. म्हणजे त्यावेळी जी लेंथ आलेली आहे ती शंटची लेंथ किती आलेली आहे, बॅलन्सिंग लेंथ किती आली आहे 175 सेंटीमीटर. द बॅलन्सिंग लेंथ when the cell is in open circuit. सेल जर ओपन सर्किट मध्ये असेल, सेल जर ओपन सर्किट मध्ये असेल म्हणजे काय, म्हणजे कसा ओपन सर्किट याचा अर्थ त्याला शंटच नाही आता. ठीक आहे. आणि तसाच जोडलाय, तर विदाउट शंट जे आहे त्याची लेंथ काय आली पाहिजे. ठीक आहे, हे शोधायचं आपल्याला. ठीक आहे. मग फर्स्ट केस मध्ये आता सेल एकच जोडला, याचा अर्थ त्याचा इंटरनल रेजिस्टन्स सेम असणार आहे. बरोबर. म्हणजे याच्यासाठी जो इंटरनल रेजिस्टन्स येणार आहे तोच याच्यासाठी इक्वल आहे. मग काय लिहू शकता याच्यात, दोन इक्वेशन इक्वेट करू शकतो, इक्वल करू शकतो. बरोबर. काय होईल मग ते, हा या केस मध्ये 5 इंटू एल मायनस 150 पहिली बॅलन्सिंग लेंथ. ठीक आहे. किती आहे ती 150 अपॉन 150. ठीक आहे. पहिली बॅलन्सिंग लेंथ किती आहे ती 150. ठीक आहे. त्यानंतर इज इक्वल टू काय येणार ते 10 इंटू एल मायनस 175 अपॉन 175. ठीक आहे. मग 5 1 जा 5, 5 2 जा येतो. ठीक आहे. आणि हा 25 च्या टेबल मध्ये किती जातो 6 जा, आणि हा किती येतो 7 जा. मग इक्वेशन जरा काय झालं, थोडस शॉर्ट झालं. ठीक आहे. तर काय करू शकता याला, हे इकडे घ्या. ठीक आहे. 7L इज मायनस 7 इंटू 150 इज इक्वल टू 6 2 जा 12L मायनस 175 इंटू 12. हे समजलंय, हे समजलंय का, हे समजलंय का. ठीक आहे. मग काय करणार, एल फाइंड करायचं आहे. तर हा आला किती 5L, हा 7L इकडे आला किती झाला 5L. ठीक आहे. मग 5L इज इक्वल टू ही टर्म इकडे जाईल, म्हणजे 175 इंटू 12 मायनस 150 इंटू 7. करा ते किती येतं मल्टिप्लिकेशन, किती येतं 2100 आणि 1050 इज इक्वल टू 5L आलं. ठीक आहे. मग काय काय येईल, हे सबट्रॅक्शन सांगा. सबट्रॅक्शन किती आली, सेम कशी आली, हे काय 1050. ठीक आहे. इज इक्वल टू काय आलं 5L, मग L इज इक्वल टू काय आलं 1050 अपॉन 5, 5 2 जा 10 आणि 5, म्हणजे L इज इक्वल टू काय आली 210 सेंटीमीटर. ठीक आहे. A battery of 6 volt is connected to ends of uniform wire 3 meter long and a resistance of 100 ohm. ठीक आहे. 3 मीटरची वायर आहे, त्या 3 मीटरच्या वायर मध्ये रेजिस्टन्स कितीचा लावलेला आहे 100 ओहमचा. त्या 3 मीटरच्या वायर मध्ये कितीचा रेजिस्टन्स आहे 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. तर त्याला बॅटरी कितीची लावली आपण 6 वोल्टची बॅटरी लावली. ठीक आहे. सपोज ही 3 मीटरची ती वायर आहे, त्याला बॅटरी लावली आपण 6 वोल्टची बॅटरी लावली. ठीक आहे. तर ह्या एंटायर सर्किट मध्ये किंवा एंटायर याच्यात रेजिस्टन्स कितीचा आहे 100 ओहमचा रेजिस्टन्स. मग ह्याच्यात फ्लो होणारा करंट किती असेल, V इज इक्वल टू IR फॉर्म्युला आहे. बरोबर. मग I इज इक्वल टू काय येणार V अपॉन R. व्होल्टेज काय 6, रेजिस्टन्स काय 100. ठीक आहे. म्हणजे हे काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, काय येते ती 0.06 अशी व्हॅल्यू येते. ठीक आहे. बरोबर आहे 0.06. हे कळालंय, करंट कळालाय. ठीक आहे. आता याच्यात डोकं लावा की जर 3 मीटरची वायर आहे, 3 मीटरच्या वायर मध्ये 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे, तर 1 मीटर मध्ये किती येतो, जर 3 मीटरची वायर आहे त्यात 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे, 1 मीटरच्या वायर मध्ये कितीचा रेजिस्टन्स येणार, सो x इज इक्वल टू काय येणार किती येतो तो 100 अपॉन 3 विच इज 33.3. ठीक आहे. x इज इक्वल टू किती आला 33.3. आता हा किती मध्ये आलाय 1 मीटर मध्ये आलाय. आपल्याला काय विचारलंय, दोन पॉइंट्स जे 50 सेंटीमीटर अपार्ट आहे, म्हणजे त्याच्या पण काय आहेत 1 मीटरच्या काय आहेत ते हा अर्धे आहेत ना. बरोबर. मग त्यावेळी
त्यावेळीचा जो रेजिस्टन्स असेल तो त्यावेळीचा रेजिस्टन्स किती येणार 33.3 डिवाइड बाय 2 बरोबर किती आलाय तो 16.66 बरोबर हा आला रेजिस्टन्स त्या किती सेंटीमीटरच्या डिस्टन्स मध्ये 50 सेंटीमीटर ठीक आहे 50 सेंटीमीटर डिस्टन्स साठी रेजिस्टन्स कितीचा आलाय 16.66 ठीक आहे तिथलं काय शोधायचंय पोटेन्शियल डिफरन्स शोधायचंय सर्किट मधला करंट आपल्याला माहितीये किती आहे तो आत्ताच काढला 0.06 V इज इक्वल टू IR फॉर्म्युला यूज करा IR I ची व्हॅल्यू काय 0.06 इंटू 16.66 किती येते 1 खतम हा ते नाही जास्त जरा बरे समजलंय का नेक्स्ट क्वेश्चन Kirchhoff's second law is based on law of conservation of सेकंड लॉ विचारला बरं का काय पहिला वाला चार्ज वर डिपेंडेंट आहे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हा एनर्जीचा आहे द व्हॅल्यू ऑफ आईस 2 4 आला 6 झाला 6चा इकडे 2 गेला इकडे 1 गेला किती आला 3 2 कसा असेल आन्सर ए नेक्स्ट नाही क्या तुम 3 बरोबर ना 4 आणि 2 किती झाले 6 6तून इकडे 1 गेला इकडे 2 गेला म्हणजे 3 गेला 3 राहिला तो आहे तोच शोधायचा आहे ठीक आहे हे नंतर बघू काहीच नाही छान येते दिसायला